जो ड्रायव्हर आहेत ते आहे पाकिस्तानमधले. भाईजान आपका नाम? समीर. एंटर्ड द सेकंड शेंझेन कंट्री, that is the Switzerland. हॅलो गाईज, सो आम्ही पोहोचलो आता फ्रँकफर्ट, द फायनान्शियल कॅपिटल ऑफ जर्मनी. सो आता वाजलेत अराउंड 7:15 संध्याकाळचे. जस्ट एक्सप्लोअर करतोय द सिटी फ्रँकफर्ट. बॉडी बिल्डर ऑफ आवर ग्रुप. थँक्यू. सो आम्ही थोडं एक्सप्लोअर करणार, काही शॉपिंग वगैरे असेल ते. सो माझ्या मागे जी आहे ही सो दिस इज द टॉलेस्ट टॉवर, दॅट इज द बँक. On the right hand side, okay, that's a square. That's Romersburg. And ज़्यादा पैसा चार्ज करेंगे, ये ब्लॉगिंग कर रहा है. अरे कर लेंगे, दे देंगे. The ancient times, they used to have the square. Okay, they used to have fountain in between. This was the market. सो हे पूर्ण तुम्हाला जे दिसते माझ्या मागे, इथून पूर्ण शॉपिंग सुरू झाली आहे. सो अराउंड हा पूर्ण पट्टा शॉपिंगचा आहे. सो इट्स कॉल्ड जाईल. इथं तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकाल. शॉपचं नाव काय होतं रे? डगलर्स. सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. सो गाईज आम्ही हॉटेलला पोहोचलो आहे. सो जेवण खूप छान होतं. बुफे होतं, इंडियन रेस्टॉरंट होतं. सो इंडियामधला कोक आणि जर्मनीमधला कोक याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. आपल्याकडे जो कोक मिळतो त्याच्यामध्ये खूप सारं शुगर असते कंटेंट. सो इथं रेस्ट्रिक्शन्स आहेत, फूड रेग्युलेशन्स आहेत. सो फूड अडल्ट्रेशन खूप कमी प्रमाणात इथं आढळते. एअरपोर्ट इथनं या हॉटेलपासून अराउंड 5 to 10 मिनिट्सवरती आहे. सो आता आम्ही चेक इन करतो आहे आणि उद्या दिवशी सकाळीच निघायचं आहे. वन ऑफ द ब्युटिफुल कंट्रीज ऑफ द वर्ल्ड, दॅट इज स्वित्झर्लँड. सो उद्या दिवशी खूप काही तुम्हाला अजून ब्लॉगमध्ये येणार आहे. सो गुड मॉर्निंग गाईज. सो आर यू एक्सायटेड for today's journey from Frankfurt HBF Hauptbahnhof main station to Zurich by ice train. सुंदर असणार आहे हे जर्नी, कारण की जो रूट आहे ट्रेनचा त्याच्यामध्ये ब्लॅक फॉरेस्ट ज्याचा आपण म्हणतो की आपल्याकडे केक मिळतो. सो दॅट वॉज ओरिजिनेटेड इन ब्लॅक फॉरेस्ट रिजन. सो त्याच्यातनं जाणार आहे आणि मग वी विल एंटर द स्वित्झर्लँड. तिथून आम्ही निघणार उभं करून स्टेशनपर्यंत. सो इट विल टेक अराउंड 30 minutes and 20 euros. गाईज नाश्ता वगैरे भरपेट झालेला आहे. सो उभं बुक केलेली आहे. सो वी आर वेटिंग ॲट ए हॉटेल. सो दिस वॉज आवर स्टे विएना हाऊस. आणि फॉर्च्युनेटली जो ड्रायव्हर आहेत ते आहे पाकिस्तानमधले. भाईजान आपका नाम? समीर. सो नाईस टू मीट यू. तर आम्ही ऑलरेडी तिकीट वगैरे बुक केलेलं आहे. सो माझा मित्र मनोज जो कंपनीत होता तो MS साठी इथे आलेला. सो त्याच्याकडनं आम्ही केलेलं. सो अराउंड एज क्रायटेरिया असतो त्याला. अराउंड 26 एज जर असेल तुमचं 26पर्यंत तुम्हाला 55 अराउंड 57 euros लागतात. अँड वी बुक्ड इट विथ द हेल्प ऑफ DB नेविगेटर. DB आय थिंक DB इज DB ट्रेन का वो फुल क्या है उसका फुल फॉर्म? डॉयचे बान. सो लॉन्ग डिस्टेंस के लिए वही राइट. और युबान मतलब उबान यान सिटी के अंदर. एस बान और उबान में क्या फर्क है? उबान जो है वो अंडरग्राउंड है लाइक मेट्रो, और जो एस बान है वो नॉर्मल से सिटी के अंदर जो है. हाँ ओके. और स्ट्रासे बान जो यहाँ कहा जाता है ट्राम.
ट्रैम को जो ट्राम चलती है हाँ 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 उस हाँ तरह से बना। ओके सो आणि जे आपलं चिंतामणी सर आहे आणि सूर्यकांत आहे सो त्यांचं एज 26च्या वर होतं सो त्याला अराउंड किती लागले तर 93 युरोज सो हे एजवरती डिपेंड असते सो हे ऑलरेडी तुम्ही बुक करू शकता कारण हे रिझर्वेशन असते तुम्हाला आधीच बुक करावं लागेल फ्रॉम deutsche bahn वेबसाईट ऑफिशियल वेबसाईट आणि कारण की आधी आम्ही असं विचार करतो की CHFमध्ये बुक करायचं बट इट वॉज क्वाईट एक्सपेन्सिव्ह सो आम्ही त्याच्या मनोजच्या हेल्पने हे केलं सो थँक्यू मनोज इंडियन बहुत सारे हैं यहाँ पे और बड़े अच्छे टर्म्स हैं हमारे उनके साथ, उनके हमारे साथ कोई इशू नहीं। हम तो बहुत प्यार करते हैं नो डाउट। पर ये ट्रैक कैसे है फिर अभी ये भी डबल ट्रैक है क्योंकि हम सिटी में भी इंटर होंगे हाँ। आफ्टर 2-3 किलोमीटर। तो अभी तो नो स्पीड लिमिट है, अगर आगे 2 किलोमीटर बाद 120 हो जाएगा। पर ये जो है ये लेन का कुछ अहमियत है इसमें ये फास्ट लाइन है, ये नॉर्मल लाइन है, यहाँ आप अपनी मर्जी से स्लो भी जा सकते हैं मगर यहाँ आपने तेज जाना है। अच्छा और अभी यहाँ पे अगर आपको लेन चेंज करना है तो कुछ प्रोसीजर है उसका कि इस साइड से कर सकते हैं या कैसे? हाँ लाइन आप सिर्फ एक साइड से कर सकते हैं, उस साइड से ड्राइवर साइड से आप लाइन नहीं चेंज कर सकते। ओके ये वाला मेरी लाइन चेंज कर सकता है, मैं वैसे तो जा सकता हूँ वहाँ मगर यहाँ से मुझे कोई ओवरटेक नहीं कर सकता। हाँ ये येलो लाइन है ना ये कंस्ट्रक्शन जो नंबर प्लेट है उसका वो सिग्निफिकेंस क्या है? मैंने जब पढ़ा था सिटी तो सिटी है, इट वाज मतलब वो जो ब्लू है वो यूरोपियन यूनियन का सिंबल है राइट वो फ्लैग उसके नीचे जो लिखा हुआ है ना हाँ। डी उसका मतलब है डॉचलैंड जर्मनी जुबान में डॉचलैंड कहते हैं और इंग्लिश में जर्मनी। हाँ अगर ये अपनी जुबान लैंग्वेज यूज करते हैं तो डी का मतलब है डॉचलैंड। ओके और उसके बाद में वो OF का मतलब है ओफनबाग, जो ये यहाँ पे साथ ही फ्रैंकफर्ट के साथ एक छोटा टाउन है उसको कहते हैं ओफनबाग। और जो मेरी गाड़ी है इसका F है ना, हाँ, फ्रैंकफर्ट में फ्रैंकफर्ट। और वो जो दो है बीच में OF के बाद सिंबल वो जो है ये गाड़ी की इंश्योरेंस का वो टैग है। कौन सा वाला नीचे वाला उसको पता लग जाता है कि इसकी गाड़ी की इंश्योरेंस कितनी और वो valid ब्लू है। वाला जो ब्लू वाला है वो सर्विस कहते हैं, यानी हर 2 साल बाद जो आपने गाड़ी की सारी सर्विस करवानी होती है ना, कोई मसला तो नहीं, तो वैलिडिटी होती है उस पे लिखी हुई। और फिर ये अलग अलग क्यों ऐसे? कौन सा? अब इस पे देखो इस पे वो अलग है कंपनीज है ना। नहीं वो कंपनी नहीं बोल रहा वो वही सिंबल बोल रहा मैं वो OF के सिंबल बाद की बात कर रहा हूँ ना, हाँ। कंपनीज है ना। फॉर एग्जांपल आपकी कंपनी का नाम कुछ और है, मेरी का कुछ और है, तो वो फिर और सिटी टू सिटी में वेरी सो ऊपर का जो रहता है वो सर्विस के रिलेटेड है सर्विस के लिए। और नीचे का जो है वो नीचे का है Insurance। ये इंश्योरेंस आपकी कब होगी और ये और वो आगे के नंबर आगे के आपकी मर्जी के नंबर। ओके आगे के जो नंबर है ना उनसे आपका वो आप अपनी बर्थडे भी लग सकते हैं। यहाँ पे ऐसा कुछ गाड़ियों पे लिखते नहीं है क्या? नहीं अलाउ नहीं, नहीं क्या परमिशन लेनी पड़ती वो है। अपने इंडिया पाकिस्तान में लिखते हैं अगर आपने कुछ करवाना है गाड़ी पे हाँ तो आपको परमिशन चाहिए। हाँ। ये पाकिस्तान की तरफ से। अरे हाँ पाकिस्तान सो जो HBF है उसका प्रोनाउंसिएशन मुझे बता हॉफबनऑफ राइट हॉफबनऑफ हॉफबनहोफ जो होता है वो मेन बड़ा स्टेशन होता है और जो बनहोफ होता है वो छोटा स्टेशन होता है टाउन का। हॉफबनहोफ का मतलब ये है कि सिटी का बड़ा सबसे स्टेशन। ओके बाकी अगर जो छोटे छोटे भी स्टेशन होंगे उन्हें कहा जाएगा सिर्फ बनहोफ ट्रेन स्टेशन। अच्छा इन्होंने अभी कंस्ट्रक्शन के लिए गए क्या? So this is the station फ्रंट पे उतारूं ना, अगर मैं उस तरफ उतारूंगा आपके लिए सही नहीं। Okay, so this is the Hofbahnhof station, DB. Samir bhai, thank you. थैंक यू, बाय बाय। Guys, we have reached the Hofbahnhof station. So हा आपलं CSMT आहे ना काय? CSMT. तो मागे घड्याळ आहे. तो 7:50 झालेले आहेत. So platform number 7. This is this train. So 8:20 train, Frankfurt Main to Reykjavik. So इथे तुम्हाला ट्रेनचं अपडेट्स वगैरे येईल.
गाईज ट्रेनमध्ये बसलो आहे. सो राईट टाईम होती 8:50 आणि आमची ट्रेन निघाली. सो आम्ही वॅगन 4मध्ये. सो 104. हे जे आहेत ना इथं तुम्हाला दिसतं की कुठपासून कुठपर्यंत बुक आहे. आणि हे आमचे बॅग्स इथं आणि अशी ट्रेन अशी दिसतं. दिस इज वॅगन 4. सो इथं जे आहेत ना इथं तुम्हाला स्पीड वगैरे दिसतं, स्टेशन्स वगैरे दिसतात. भाई साहब 250 kmph. दिस इज द हायेस्ट. Guys, so finally we have entered the second Shenzhen country, that is the Switzerland. बाउंड्रीवरचं आपण म्हणू शकतो जे सिटी आहे दॅट इज द बॅसल. हॅलो गाईज. 400 मीटरवरती ट्रिप इन हॉटेल आहे. तिथं आम्ही लगेच ड्रॉप करू. सो हॉटेल आमची जी होती ती अराऊंड 400 मीटर होती. सो म्हणून आम्ही पायी चाललो आहे बॅग रोल करत करत. छान वाटतं आहे. एवढं काही थंडी वाटत नाही आहे ॲज कम्पेअर टू जर्मनी. हार्डली अराऊंड 15-16 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आता. सो पायीच ठरवलं आम्ही आणि खूप भारी वाटतं आहे कारण की फर्स्ट टाईम स्वित्झर्लंडचे फक्त मूवीमध्ये बघितले होते तिथं आपण चालतो आहे. गाईज तिकीट घेतलं आहे. आता आम्ही चाललो आहे लिंड चॉकलेट फॅक्टरी जिथं आउटलेट आहे. सो इथं तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं कुठे जायचं आहे. सो गुगल मॅप तुम्ही वापरू शकाल. फक्त लोकेशन टाकायचं दॅट कॅन गाईड यू कुठे ट्रॅम पकडायचे कुठे बस पकडायचे. सो आता आम्ही हे केलं आहे आणि तुमचं जर टॅप असेल कार्ड तर तुम्हाला टॅप इथं करायचं असते. इथं ट्रेन स्टेशन सिलेक्ट करून फक्त 2चं ट्रेन स्टेशन सिलेक्ट करायचं कारण की फ्रॉम हे ऑलरेडी तिथं सेट असते. हे फ्रॉम या स्टेशनचं नाव. सो 2.8 2.8 CHF पर पर्सन एवढं आम्हाला तिकीट आलं आहे. आता पुढे जाऊन परत एक बस म्हणजे आम्हाला चेंज करायचं आहे. ट्रॅममधून उतरून ट्रान्सफर करायचं आहे बसमध्ये. सो हे जे आहे ना इथे आता हे स्टॉपशर जे स्टेशन आता आलं आहे ते येते आणि आपल्याला इथं उतरायचं आहे. ब्रँटन अँड सॉल्ट. येऊ ट्रॅममध्ये फिरतो तू स्वित्झर्लंडला. अरे बापरे. बस पकडायची तर बस कुठे पकडायची. चला पुढं चला. या ट्रॅममध्ये आलो आम्ही. How long you stay here in Switzerland? I'm leaving back to 7:30 in the night. Okay. I'm having flight to India. सो या स्टेशनला तुम्हाला उतरायचं आहे लेन. सो म्हणजे आपण 2 मोड ऑफ ट्रान्सपोर्ट यूज केलेत आणि फॉर्च्युनेटली असं झालं की बस ड्रायव्हरला मी विचारलं तर तुम्हाला SBB मोबाईल ॲप जे आहे त्याच्यावरूनच तुम्हाला करावं लागेल. बट त्याच्यामध्ये काय होते की तुम्ही मध्ये बसण्याच्या आधी तुम्ही तिकीट काढायचं. कारण की काय होते बसमध्ये बसल्यानंतर बस रनिंगमध्ये असते आणि जर ते स्टेशन आधीच मागे चाललं गेलं तर ते तुम्ही परत तिकीट नाही काढू शकत. सो फॉर्च्युनेटली खूप चांगला ड्रायव्हर आम्हाला मिळाला आणि त्यांनी काहीच पैसे नाही घेतले माझ्याकडनं. सो फुकट आम्ही आलोत. सो इट इज फाईन कारण की माहिती नव्हतं. तर तुम्हाला लॉकरची फॅसिलिटी आहे. सो 191मध्ये ठेवलं आहे आणि इथं तुम्हाला जे असं असते ना असं असते. सो यू हॅव टू कीप 4 डिजिट पासवर्ड आणि तुम्ही याला प्रेस करून ठेवायचं लॉंग प्रेस. दिस इज द चॉकलेट. सो इथं पास आहेत. सो ॲक्च्युली 24 एप्रिल आणि 4 वाजता आहे. सो किस्सा असा झाला आम्ही काउंटरवर गेले. सो इथं मागे काउंटर आहे अँडरसन
सो नाही आत आहे फॅक्टरी अँड्रस का अँड्रस. सो त्याने खूप हेल्प केली आम्हाला सांगण्यासाठी, कारण की काय झालं की ॲक्च्युली फुल झालं आहे आत बघण्यासाठी जे लोक आलेत, आणि आम्हाला 4चा स्लॉट अवेलेबल होता. आता खूप कट टू कट होत होतं, कारण की माझी फ्लाईट ही 7:30ला आहे झुरिक एअरपोर्टवरनं. बट ॲज इट इज अ स्मॉल एअरपोर्ट आय कॅन मॅनेज. आणि मग नंतर त्यांनी सजेस्ट केलं की 4 वाजता तुम्ही घ्या, अँड यू कॅन हार्डली टेक अराउंड 30 to 45 minutes टू कवर द फॅक्टरी. सो आता वाजले 3. सो आमच्याकडे 1 तास आहे, आणि त्याच्या आधी आम्ही काही आउटलेट्स वगैरे आहे इथं, तर ते त्याच्यातनं घेऊया चॉकलेट, आणि परत ती नंतर मग 163 नंबरची बस पकडायची. तिथून आपण आलो आणि किल्सबर्ग स्टेशनला बस स्टॉपला उतरायचं. तिथून किल्सबर्ग स्टेशनवरनं ट्रेन पकडायची, जे की झुरिक एअरपोर्टला तुम्हाला उतरेल. दिस इज द रूट. बट आता आम्ही 3 जण आहेत एअरपोर्टला जाणारे, आम्ही 3. सो वी विल अवेल द ऑप्शन ऑफ उबर. सो दिस इज द लिंड चॉकलेट आउटलेट. आम्ही शॉपिंग केलेली आहे आउटलेटमधनं, एवढं सगळं शॉपिंग केलेलं आहे लिंड. सो आता 4 वाजलेत. सो आपण आय थिंक आता इथं जाऊया. 2च मिनिटं राहिले. हो ओके. सो आता आम्ही म्युझियम बघायला चाललो आहे. तिथे आपण टेस्ट करणार आहे चॉकलेट्स. ते तुम्हाला दिले ना 2 त्यांनी. हां ओके लेट्स गो. सो ॲक्च्युली तुम्हाला जर ऐकायचं असेल ना तर इथून पिक करायचं अशा टाईपमध्ये. कुठलं लँग्वेज पाहिजे तुम्हाला ते. सो आपल्याला ब्रिटिश पाहिजे, सो मी ब्रिटन केलं, आणि इथं बीप साऊंड येतो, इथं रेड साऊंड बीप होतो, तर ती लँग्वेज तुम्हाला मिळेल. हे असं ऐकावं लागतं तुम्हाला. इथं आहे असं बीप साऊंड येतो, तर तिथलं ते सुरू होते. तर तुम्हाला चॉकलेट टेस्ट करायला दिली जाईल. सो दिस इज अ प्रोडक्शन. यू टू पुल दिस. ॲक्च्युली तुम्हाला इथं खाली हे करावं लागेल, आणि इथं चॉकलेट इंडिया. Oh, that's me. प्रकारे आमचं लिंड चॉकलेट फॅक्टरीचं टूर आपला झालेला आहे. सो वी फर्स्ट सॉ द म्युझियम, कशी चॉकलेट बनते. बॅग घ्यायची. बॅग इकडे नाही आहे, इकडे पुढून पण घेऊ ना, इथंच आहे. सो आता बॅग ठेवली, आपण बॅग घेऊया, अँड देन वी विल लिव्ह फॉर दी झुरिक एअरपोर्ट. रॅपिंग अप. सो मी इथंच बॅग आणली होती, आणि आता निघालो आहे एअरपोर्टला. सो एक हॉट चॉकलेट आपण कॅफेमधनं घेऊया, आणि सर्वात मेन वी विल थँक अँड्रेस फॉर ऑल द हेल्प. ना थँक्यू. थँक्यू. नाईस मीटिंग यू. सो कसं वाटलं 2 जण माझ्यासोबत फिरून एन्जॉय करून? फर्स्ट क्लास. चांगला, म्हणजे ॲज अ कंपनीन चांगला आहे का? मी ॲज अ कंपनीन चांगला आहे का? Yes. He's very cooperative person. मी खूप चांगला आहे. He take a lot of initiative during the travel. He speaks lot of English, lot lot of of people, English. many other languages, which others won't understand. सो हा जो समोर आहे हा आहे झुरिक लेक. बट टाईम अभावी आपल्याला जाता येणार नाही आहे.
सो गाईज आपली ट्रिप जी होती फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप जर्मनी प्लस स्वित्झर्लंड इथंच संपते. आता आहे आम्ही झुरिक एअरपोर्टला. सो थँक्यू चिंतामणी सर, मला समजून घेतला तुम्ही या ट्रिपमध्ये. आणि सूर्या ऑल्सो थँक्यू सो मच. यांना इथं सोडून चाललं आहे. ॲक्च्युली मला पण थांबायची भरपूर इच्छा होती, बट मी जसं तुम्हाला कारण सांगितलं पण आम्ही त्याला पुण्यात पकडणार आहे परत. सो आता त्याला सुटका केली आहे. नाही ऐका सूर्यकांतला माझं मी फॉरेक्स कार्ड दिलेलं आहे आणि मी स्वतःचे पैसे मी त्याच्यामध्ये त्याला टाकून दिलेत. सो त्याला सांगितलं की बुवा पूर्ण मजा कर, धमाल कर. आम्ही 3 जण खूप या कार्डवरती मजा करणार आहोत. मला सोडून शुभमला खूप मिस करणार आहोत. शुभम असता तर फार बरं वाटलं असतं आम्हाला. आमचा फोटो पण अशी म्हणण्याप्रमाणे मेन गाईड परत एकदा आम्ही मिस करणार आहोत त्याला. जसं की उद्याचा पण प्लॅन होता स्वित्झर्लंडला माउंट चिथलिसला जाण्याचा वगैरे, बट अनफॉर्च्युनेटली माझं जे मी तुम्हाला सांगितलं विजाचा प्रॉब्लेम, तर त्याच्यामुळे मला रॅपअप करावी लागते माझी टूर आणि इथंच थांबूया. सो इट वॉज नाईस. थँक्यू जर्मनी, स्पेसिफिकली फ्रँकफर्ट, हॅनोव्हर and Tibro for organizing the trip, and obviously our company Foam Marshall for giving this opportunity. आम्ही हॅनोव्हरला येऊ शकतो अशाच ब्लॉगसाठी, कारण की हा इंटरनॅशनल होता की अजून पुढच्या महिन्यामध्ये तुमच्यासाठी काहीतरी येणार आहे, डॅम शुअर आहे. अँड दिस विल बी अ सरप्राईज, ह्यूज सरप्राईज. आणि असेच तुम्ही माझ्यावरती आणि नोमॅडिक मराठीवरती. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. Nomadic Marathi. Thank you. Bye bye. Bye bye. See you in India on 27th. Bye bye. आपल्याला ई गेटला जायचं आहे, E53 ची लेट झाली आहे फ्लाईट. तर 8:30ला ते आपल्याला गेट मिळालं कुठलं आहे. सो हे आहे स्काय मेट्रो. इमिग्रेशन वगैरे युरोपियन युनियनमध्ये स्टॅम्प वगैरे नाही देत. सो लगेच त्यांनी स्कॅन केलं आणि लगेच गेलो. आता ई गेटला चाललं आहे. E53 गेट आहे. So this is this Sky Metro connecting the gates. So ये underground है. Goodbye.